आधीची जी काही माझी नाटकं होती त्याच्यात शरीराचा खूप वापर होता, स्लॅपस्टिक खूप होतं. कारण ते जरा नवीन टेक्निक आणि हे ह्या नाटकात स्लॅपस्टिक्स नाही. आणि हे नाटक मी तर बोलतच नाही की आधीच्या पिढीचं आहे किंवा काय. हे तर हे आजन्म आहे. हे प्रत्येक एरामध्ये हे नाटक नक्कीच चालणार. ते आधी पण चाललंय, आता पण खूप चांगलं चालतंय. ह्याच्यातले कुठले कलाकार जे तुम्हाला त्रास देतात? संजय सर म्हणाले आता तरी खरं सांगा. हा शेजारी बसला तो हास्य जत्रेत एक 15-20 मिनिटाचं असतं आणि ती एक सिच्युएशन असते, पण हे अख्खं नाटक एक अख्खी गोष्ट आहे. की माझ्यापेक्षा आज जास्त खुश माझे बाबा असतील. तुम्हाला ही सगळी लोक घाबरतात असं आम्हाला एक बाहेरून कळलंय. खरं आहे का ते? चुकीचं आहे. मला प्रश्न विचारला मी उत्तर देऊ. काही लोक अशी असतात की माझं जरा मला दुसरीकडे जायचं, आज तुझ्या गाडीत नाही पडणार, तू जा चल. अरे तू रे. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा दोस्त आणि फिल्मी होस्ट सागर तुमचं स्वागत करतो लोकमत फिल्मीच्या आपल्या नाटक वेड्यामध्ये. आणि आज आपण एका अशा नाटकाच्या प्रयोगाला आलो आहोत जे नाटक खऱ्या अर्थाने धुमाकूळ घडतंय, सर्वांना आवडतंय, संपूर्ण महाराष्ट्र त्या नाटकावर प्रेम करतो. अर्थातच आचार्य अत्रे लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित हे नाटक भ्रमाचा भोपळा, जी संपूर्ण टीम आपल्यासोबत आहे. त्याचं स्वागत करूया आपण आपल्या लोकमत फिल्मीवर. किंवा सर्वांचं स्वागत आहे. आणि म्हणजे क्या बात आहे, म्हणजे ही एनर्जी बघा, ही एनर्जी जी दिसते तो विचार करा नाटकात काय एनर्जी असेल. संजय सर आहेत आपल्यासोबत. सर, इतक्या वर्षांनी नाटक पुन्हा आपण करावं असं तुम्हाला केव्हा वाटलं? आणि हे नाटक आज संपूर्ण प्रेक्षक खूप आनंद लुटतायत या नाटकाचा, काय सांगाल? केव्हा वाटलं म्हणजे जेव्हा प्रोड्युसर नाटक घेऊन आला तेव्हा वाटलं. कारण आधी त्याला करावं असं वाटलं आणि त्याच्यानंतर वाचल्यानंतर मला असं वाटलं की आजच्या पिढीला त्या काळातले काही शब्द, त्या काळातले काही विनोद, त्या काळातले काही सिच्युएशन्स आणि त्या बारीक बारीक ह्याच्यातून निघणारे विनोद हे आजच्या पिढीला कळावे, त्यातली गंमत कळावी. आणि हे आमच्यासाठी पण चॅलेंज होतं. म्हणजे ती पिढी म्हणजे आम्ही पण तेव्हा नव्हतोच, आम्ही नंतरच आलो. आम्हाला पण ते करायला मिळणं, त्यांनी कशा प्रकारे तो विनोद साध्य केला आणि तो विनोद साध्य केल्यानंतर लाफ्टर कशा प्रकारे येईल, काय केलं तर होईल, हे ह्याचा अभ्यास एक प्रकारचा आमचा पण झाला, माझा पण झाला, प्रत्येकाचाच झाला असेल. या 3-4 चॅलेंज होते आणि ते चॅलेंज स्वीकारावे म्हणून मला वाटलं की हे आपण करावं नाटक. अच्छा, मग या नाटकामध्ये आजची जी तरुण पिढी आहे ही फार एन्जॉय करते, तर त्यासाठी ही जी तुमच्या मागे तरुण पिढी आहे ही आणि तुम्ही मिळून काय नेमकी गंमत करताय नाटकामध्ये? हा तिकडे नाही, मुळात असं मला असं वाटतं की नाटक ही एक कला आहे. कला ही जुनी किंवा नवीन अशी होऊ शकत नाही. ती कला ही कला असते. फक्त तुम्ही किती कन्व्हिन्स असता आणि किती कशा प्रकारे तुम्ही पोचवता. तुम्ही जर कन्व्हिन्स असाल तर तुम्ही त्या प्रकारे तुम्ही प्रेक्षकांपर्यंत पोचवाल. आणि जर तुम्हाला आनंद वाटत असेल त्या विनोदाचा, त्या नाटकाचा, तर लोक आनंद घेतील. तर हे मला जेव्हा कळलं, म्हणजे मला जाणवलं, तर त्याच्यात काय वयाचा फरक येत नाही. म्हणजे तरुणांना पण ते त्याच विनोदाला असतात आणि वयस्कर किंवा मध्यमवर्गीय ते पण त्याच विनोदाला असतात. विनोदाला वय नसतं. तर मग मला एक तुम्हाला विचारायचं आहे की केंकरे सरांसोबत हे आता तुम्ही बहुधा एक 10वं-15वं नाटक असेल, पण आजही केंकरे सर म्हणजे डिरेक्शन करत असताना ओरडतात की प्रेमाने तुमच्याशी वागतात? नाही, ते त्यांच्या मूड प्रमाणे असतं. म्हणजे त्यांचा मूड हा आम्ही बनवतो, हे मात्र आहे. की जेव्हा त्यांना भडकवायचं असेल तेव्हा आम्ही काहीतरी सगळं ठरवून होतं हे? नाही, ठरवून होत ना. पण कधी कधी आम्ही पण वाहवले जातो, मग त्यांना ओरडावं लागतं. पण फार कमी वेळा बघितलंय की तो ओरडलेला. अगदी रंगीत तालमीला वगैरे जर हे म्हणजे वातावरण तापलेलं असतं तेव्हा तोपर्यंत तो अत्यंत शांत असतो, शांतपणे सगळं करत असतो. तो नटांच्या कलाने घेत असतो, सगळ्यांच्या कलेने. तुला काय वाटतं, कसं वाटतं, कर तू.
मग त्याच्या चुका सांगतो, मग हे नको, आपण हे करूया. त्यामुळे मला असं वाटतं की तो अत्यंत शांत आणि त्याला जे काय पाहिजे आहे ते त्याला माहीत असतं, अशा प्रकारचा तो दिग्दर्शक आहे. पण मग तुमच्या नाटकातल्या भूमिका आहेत ना, त्या सगळ्यांना लक्षात राहण्यासारख्या आहेत. म्हणजे अगदी अधांतर असू दे, लोचा असू दे म्हणा, किंवा ह्या नाटकातून एक काय वेगळी भूमिका संजय नार्वेकर प्रेक्षकांना घेऊन आलेत? तेच मी सांगितलं ना, एक भाषेची गंमत आहे. हम्म. आता आधीची जी काही माझी नाटकं होती त्याच्यात शरीराचा खूप वापर होता, स्लॅपस्टिक खूप होतं. कारण ते जरा नवीन टेक्निक आणि हे, ह्या नाटकात स्लॅपस्टिक्स नाहीत. ह्या नाटकात तुमच्या एक्सप्रेशन्स आहेत, तुमची भाषा आहे आणि तुमचं टायमिंग आहे. ते टायमिंग तुम्हाला साधलं पाहिजे. हे काहीतरी नवीन होतं, जे मला वाटलं हे काहीतरी नवीन आहे, ते मी घेऊन आलो. एखादा या नाटकामधला जो डायलॉग जो तुम्ही घरी गेल्यावरही आठवण असता, असं कोणता? अख्खं नाटकच आठवून आलं. त्या बात ही एनर्जी तुमच्या सगळ्यांची ना पाहून मला आता उत्सुकता वाढायला लागली. प्रेक्षकांना वाढत असेल. विजेता, मला तुमच्या कॅरेक्टर विषयी जरा बोलावं असं वाटतंय की एकतर अत्रेंचं लिखाण आणि तुम्ही मूळ पुण्यातले, पुण्यावरून अपडाऊन करून हे नाटक करता तुम्ही. सो तुमचा अनुभव कसा आहे नाटकाविषयीचा? खूप छान आहे. खरं तर मी गाडी सुटायच्या वेळेला आलेला एक प्रवासी आहे. म्हणजे चालली होती गाडी, निघाली होती आणि मी पटकन पकडली गाडी. त्यामुळे रिहर्सल काही झाली नव्हती. पण ह्या सगळ्यांनी मला खूप व्यवस्थित सांभाळून घेतलं. आणि बेसिकली राजाभाऊ गोसावी जी भूमिका करत होते ती भूमिका मला करायला मिळाली. त्यामुळे मला जास्त आनंद त्याचा होतो, कारण मी त्यांचंही काम बघितलं होतं आणि त्यांनी कशा प्रकारे कचेश्वर उभा केला होता तोही बघितला होता. आणि ह्या सगळ्यांची मदत, ह्याच्यामुळे मला कचेश्वर करताना खूप मस्त मजा येते. ह्याच्यातले कुठले कलाकार जे तुम्हाला त्रास देतात? मग मला तर म्हणजे अंकित असा एकदम असा हे वाटतो. तो गोड आहे एकदम, तो नाही घेत. नक्की? तो नाही त्रास नाही, कोणीच नाही देत त्रास. मीच देत असेल कदाचित त्यांना त्रास. ह्याच्यापैकी खरंच कोणी त्रास देत नाही. खूप मस्त टीम आहे. संजय सर म्हणाले आता तरी खरं सांगा. खरं सांगायचं हा शेजारी बसला तो. नाही, खरंच नाही, कोणीच नाही करत. मी देतो त्रास, पण तो प्रेमाचा त्रास असतो. म्हणजे त्याला त्रास असा त्रास नाही. असं नाही. हा, गमतीत त्रास. चालेल असं. मग या नाटकामध्ये कोणासोबत सीन करत असताना तुम्हाला फार गंमत वाटते? आता याच्यात काय सांगायचं, सगळ्यांबरोबर खरं तर. पण संजय बरोबर अनेक नाटकं केलेली आहेत. आता हे तिसरं नाटक आहे त्याच्याबरोबर करणं. तर त्याच्याबरोबरचा सीन अजून जास्त गमतीचा होतो, कारण तो अजून काहीतरी वेगळं काढत असतो. मग त्याच्यावरती काहीतरी वेगळी रिॲक्शन येते. मग त्याच्यावरती मला काहीतरी सुचतं, मी बोलतो काहीतरी, मग ते थोडंसं नाटक वाढत जातं. पण त्याच्याबरोबर काय मजा येते. चेतनाला विचारू इच्छितो. चेतना, हास्य जत्रेचे विनोद आणि ह्या नाटकामधले विनोद ह्याच्यात काय तुला एक वेगळेपणा जाणवतो? कारण हे अत्रेंचं लिखाण आहे. म्हणजे हे करत असताना काय आव्हानांना सामोरं गेलीस तू? संजय रातांनी सांगितलं तसं की ती आधीची भाषा आहे, ते त्या काळातले विनोद आहेत. पण ते आत्ता आम्ही म्हणजे आत्ता सादर करून ते आत्ताचे केले थोडेफार. हास्य जत्रेत एक 15-20 मिनिटाचं असतं आणि ती एक सिच्युएशन असते. पण हे अख्खं नाटक एक अख्खी गोष्ट आहे. तर ती गोष्ट एक कॅरी करायची असते. त्याच्यामुळे त्याच्यातनं एक वेगळे विनोद घडत जातात. सो मजा येते. आणि संजय दादा दरवेळी वेगवेगळं काहीतरी करत असतो, त्याच्यामुळे मला पण वेगवेगळं करायला मजा येते. सगळे तुम्ही म्हणजे त्यांचंच नाव सांगतायत. हो, त्यांच्यासारखे को ऍक्टर आपल्याला लाभणं हीच खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे आमच्याकडे धोनी आहे. हा, ते धोनी आणि तुम्ही शर्मा. ना या नाटकात सुद्धा तू डान्स करतेस, जे तुला करायला फार आवडतं. हो, जसं माझा नवरा करेल तसं मी करते. मी जसा डान्स करतो तसंच तिला करायला लागतो. नाही, अजिबात ती तिथलं काही करत नाही. मी खरं सिरियसली सांगतो, कारण तिचा जो हातखंड आहे डान्स आणि हे ह्याच्यात वापरलेलं नाही. फक्त एक सिच्युएशन अशी आहे जी ती नवऱ्याला चिडवते आणि हुबेहूब तसं करते, त्यामुळे त्याला टाळ्या पण येतात. पण तिने डान्स एकही अशी मुवमेंट केलेली ना डान्सिकल, हा तिचा मोठेपणा आहे. चेतना, अजून एक तुला प्रश्न, फार जरा थोडा अजून एक. या नाटकाची जी गाणी आहेत त्या गाण्यांसाठी कोणाचं आपल्याला नाव सजेस्ट वगैरे केलंस का तू? म्हणजे हा,
म्हणजे मंद सॉरी नाही मला हो, नाव- हो, हो. असं म्हणजे नाव मंदाचं सजेस्ट केलंस का तू या नाटकाच्या मी नाही गाण्यासाठी? सजेस्ट केलं. हा. सरांनीच त्याला विचारलं की नाटकासाठी गाणं लिहिशील का, हा. विजय सरांनी, अच्छा. हा केंकरेंनी. तर त्यांनी गाणं लिहिलं आणि ते मीच गायलं. सो मला अजून मज्जा आली. प्रॅक्टिस करूनच केली वरद दादा तुला प्रॅक्टिस दिलं होतं. वरद दादा तुझ्या या पात्राविषयी काय सांगशील? म्हणजे एकतर हे जुनं नाटक आणि कदाचित मामांकडून या नाटकाविषयी तू लहानपणी कदाचित ऐकलं असशील आणि आज ही भूमिका करत असताना काय तुला तयारी करावी लागली तुझ्या पात्रासाठी? नाही, हे नाटक म्हणजे डेस्टिनीच होती माझी. कारण श्रीकांत सर जे आमचे निर्माते आहेत, त्यांनी याआधी 2-3 वेळा मला विचारलं होतं नाटकासाठी, पण कधी तो योग जुळून आला नाही. यावेळेला मागच्या वर्षी जेव्हा त्यांनी विचारलं की केंकरे सर 2-3 नाटकं करतायत, तर तू फ्री असशील तर भेटून जा. तर मी केंकरे सरांना भेटलो आणि त्यानंतर वेगळ्या नाटकासाठी भेटलो होतो. पण काय माहिती केंकरे सरांना वाटलं की आपण वरदला या नाटकासाठी जरा त्याला कन्सिडर करूया. त्यामुळे जेव्हा आमच्या त्या दुसऱ्या नाटकाचं रीडिंग झालं त्यानंतर सरांनी मला सांगितलं की तू आत्ता फ्री असशील तर थांब, दुपारी भ्रमाचा भोपळा या नाटकाचं रीडिंग चालू आहे. तेव्हा मला माहिती नव्हतं कोण आहे या नाटकात किंवा या नाटकाबद्दल मी असं बघितलं नव्हतं कधी हे नाटक. बट हळूहळू कळलं की चेतनाताई आहेत, शुभंकर तावडे आहे, अंकित आहेत, बाकी सगळी मंडळी आहे. नंतर कळलं की एकदम शेवटी एंट्री झाली संजय नार्वेकर सरांची. आता नार्वेकर सरांबरोबर मी आधी 2-3 सिनेमे केले होते, पण नाटक एक बकेट लिस्ट असते ना की या माणसाबरोबर मला रंगमंच शेअर करायचं आहे. ते या नाटका थ्रू जस्ट बिकॉज श्रीकांतजी आणि केंकरे सरांनी विश्वास दाखवला की मी जरा कॉमेडी प्रयत्न करू शकेन. तो त्यासाठी या दोघांचे खूप आभार आणि या सगळ्यांनी मला खूप सांभाळून घेतलं. भूमिकेचं बघायला गेलं तर या नाटकात माझ्या 1 नाही तर 3 भूमिका आहेत. एक ही भैयाची भूमिका आहे, एक इन्स्पेक्टरची आहे आणि तो नागपूरची भाषा आहे जी मी आयुष्यात कधी बोललो नव्हतो. त्या नाटकाच्या माध्यमातून बोलायला मिळते आणि काही नागपूरचे मंडळीसुद्धा मला विचारतात की तुम्ही इकडचेच का? तर ती एक पावती मला मिळाली या नाटकाच्या माध्यमातून. आणि पठाण हे जे कॅरेक्टर आहे ते लोकांना जास्त आवडते. सो थँक्स. आणि आज मी खूप काय बोलतात अभिमानाने सांगू इच्छितो की माझ्यापेक्षा आज जास्त खुश माझे बाबा असतील. कारण संजय सर, विजय केंकरे सर, श्रीकांत सर, संतोष सर हा सगळा ना त्यांचा ग्रुप आहे आणि या सगळ्या विजय सर या सगळ्या मंडळींबरोबर मी रंगमंच शेअर करतोय. तसं बघायला गेलं तर माझं पहिलंच व्यावसायिक नाटक आहे आणि इतक्या चांगल्या लोकांबरोबर आणि बाकी आमची सगळी स्टारकास्ट. सो बाबा मी नक्कीच तुम्हाला या नाटकाच्या माध्यमातून प्राऊड फील करतो. मला एक आहे ना फार आनंद वाटतो हे आपल्या प्रेक्षकांना सांगायला की म्हणजे कसं असतं माहिती, एखादा कलाकार असतो त्याचं टायमिंग अचूक असतं. काही लोक असे असतात की उशिराहून सुद्धा त्यांचं टायमिंग परफेक्ट असतं. असा एक अभिनेता आपल्या टीममध्ये आहे. त्याचं नाव तुम्हाला माहिती आहे का कोणाचं? ओ अरे शुभंकर रावडे आपल्यासोबत. प्लीज सो नाही शुभंकर, तुला सर्वप्रथम शुभेच्छा तुझ्या आगामी मालिकेसाठी. आणि तुझ्या पात्राविषयी जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे या नाटकामध्ये तुझी भूमिका करतोयस, त्या भूमिकेचे सध्या रील्स फार व्हायरल होत आहेत आणि त्यामुळे शुभंकर घराघरात अख्ख्या मोबाईलवरती पोहोचतोय. काय सांगशील तुझ्या पात्राविषयी? खरं तर हे पात्र आपण म्हणतो ना, पात्र असतं की घरात एक पात्र असतं, तसं हे एक अरविंद नावाचं पात्र आहे. आणि खरं तर हे मनापासून प्रेम करणारी लोक आहेत आणि पण प्रेमासाठी काही पण करणारी लोक आहेत आणि असं हे पात्र आहे. आणि तो काहीही करतोय. तो डॉक्टर म्हणून येतोय, तो वेषांतर करून अजून कुठल्या कुठल्या गोष्टी करायला येतोय, पण मनातून सच्चेपणा आहे आणि खरं प्रेम आहे. तर त्यासाठी काही करणारी निरंजन आणि अरविंद हे 2 कॅरेक्टर्स मला तरी वाटतं सगळ्यात सज्जन आहेत ह्या अख्ख्या नाटकात. खरंच? हो, सगळ्यात सज्जन माणसं आहे आणि मी तर आहेच. तर त्याच्यामुळे मला ह्या नाटकात अरविंद म्हणून कास्ट केल्याबद्दल मी आमचे डिरेक्टर आणि प्रोड्युसर ह्यांचे फार फार आभार आहे. संजय सरांनी तुझ्याविषयी खूप सांगितलं आम्हाला तू येण्याच्या आधी. सांगितलं ना हा. मी पण मला एक खरं सांग की एकतर हे नाटक आपल्या पिढीचं नाहीये आणि त्याचबरोबर आपल्या आधीची पिढी त्यांच्यासोबत आपली पिढी हे समीकरण जुळून येणं आणि तुला किती कठीण गेलं या लोकांसोबत काम करत असताना. का तू तुझा एक वेगळा ग्रुप बनवलाय, त्यांचा एक वेगळा ग्रुप आहे? काय आमचा एकच ग्रुप आहे आणि एकच काय group आणि हे नाटक मी तर बोलतच नाही की आधीच्या पिढीचं आहे किंवा काय. हे तर
हे आजन्म आहे. हे प्रत्येक एरामध्ये हे नाटक नक्कीच चालणार. ते आधी पण चाललंय, आता पण खूप चांगलं चालतंय आणि ह्याच्यानंतर पण जी टीम करेल, कधी किती वर्षानंतर, आम्ही खूप म्हातारे झाल्यानंतर तेव्हा जेव्हा करतील तेव्हा पण ते तेवढंच गाजेल. कारण की हे प्रेमाबद्दलचं आहे आणि कॉमेडी आहे आणि फार्सिकल कॉमेडी आहे, धमाल नाटक आहे. तर हे धमाल नाटक आणि लोक एंटरटेनमेंटसाठी येतातच, तर एंटरटेनमेंट तर होता रहेगा बॉस. पण मला एक अशी गोष्ट कळली आहे की तुला बाबांपेक्षा म्हणजे सुनील तावडेंपेक्षा यांचं विजयदादांचं काम खूप आवडतं. हा ना, मला हा. सगळ्यांचंच काम आवडतं. मला सगळ्यांचंच काम आवडतं, पण ते खूपच सिनियर आहे. बरं आपल्या ह्या आपण- ऐक- भ्रमाच्या ऐक- ऐक- भ्रमाच्या भोपळ्यामधल्या ऐक- ऐक, माझं नाही, नाही, ऐक नाही, तरी. माझं ऐक तरी ते काय आहेत ना, ते एवढे सिनियर आहेत ना की मला नाही वाटत मी त्यांच्या कामाबद्दल काय बोलायची माझी बात आहे. म्हणजे माझी तेवढी पोच पण आहे. पण शुभंकर मला एक तुला विचारायचं आहे की भ्रमाच्या भोपळा या नाटकामधले 5 तुझे आवडते ऍक्टर्स कोण आहेत? सुनील तावडे, हा. शुभंकर तावडे, सुनील तावडे, शुभंकर तावडे आणि सुनील तावडे. अरे वा क्या बात आहे सर. बस संजय सर ऐकता ना तुम्ही? उत्तर ऐकलंय तुम्ही याचं? सो अंकितकडे जाऊया आपण. अंकित आणि पनवेलला, हा खूप लांबचा पल्ला काढलाय. अंकित, तुझ्या भूमिकेविषयी या नाटकातला सांग ना की काय एक वेगळी भूमिका घेऊन आलायस तू. नेहमी एक वेगळ्या कॉमेडीचा एक बाज तू नेहमी परफॉर्म करत असतोस. या नाटकाविषयी काय सांगशील? छान प्रश्न आहे. वेगळा बाज तीच कॉमेडी आहे, काही वेगळं नाही. अंकित कॉमेडी करत होता तेच करतोय. मुळात मी या नाटकामध्ये जाफराबादी जहागीरदार हे कॅरेक्टर प्ले करतोय आणि फार इनोसंट कॅरेक्टर आहे ते काही कारणासाठी या नाटकामध्ये येतं आणि मग त्याच्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडतात त्यातून सगळा निर्माण होणारा विनोद आहे. आणि मी ग्लॅड की मला ह्या नाटकात संधी मिळाली. आमचे श्रीकांत सर, संतोष सरांनी माझं काम बघितलं आणि ते काम बघून मला हे नाटक मिळालं. आणि सगळी जी टीम आहे ती फारच कमाल आहे. म्हणजे प्रत्येक प्रयोगागणी काही ना काही नवीन शिकत जातोय, धमाल येते आणि होप हे नाटक खूप चालू दे आणि हा अनुभव कमाल आहे, खरंच कमाल आहे. मला पूजा आणि कांचनला प्रश्न विचारायचा वाटतो आणि अर्चनाला सुद्धा की इतके दिग्गज कलाकार आहेत तुमच्या आजूबाजूला, तर तुम्हाला दडपण आलं नाही यांच्यासोबत काम करताना? का रिहर्सलला भीती तुम्ही घालवून टाकलात? सुरुवातीला दडपण आलं होतं खरं तर, कोण कोण कलाकार आहेत हे नंतर हळूहळू जेव्हा कळत गेलं तेव्हा. पण जशी रिहर्सल व्हायला लागली आणि सगळे एकमेकांना रिलॅक्स करत गेले. पहिले तर विजय सरांनी खूप रिलॅक्स केलेलं सगळ्या कलाकारांना आणि त्यामुळे आम्हाला काम करताना मजा यायला लागली होती. आणि जेव्हा जसे जसे प्रयोग दौरे होत गेले तसे आम्ही सगळ्या ह्याच्यात रुळत गेलो आणि मी पण खूप स्वतःला भाग्यवान समजते की एवढ्या सगळ्या दिग्गज कलाकारांसोबत मला काम करण्याची संधी मिळते. सो आय एम हॅपी. कांचन, ॲक्च्युली खरंच खूप छान वाटतंय एवढ्या सिनियर ॲक्टरसोबत आम्ही काम करतोय. आणि जसं पूजा म्हणाली की असं एकाही कलाकाराने वाटून दिलं नाही आम्हाला की अच्छा तुम्ही ह्या नवीन आलेल्या मुली आहेत किंवा आम्ही खूप काम केलं आहे. म्हणजे संजय दादापासून चेतना सगळेच आर्टिस्ट इतके छान होते आणि इतकं कम्फर्टेबल फील केलं आहे ना सगळ्यांनी आम्हाला. सो ते जेवढेच चांगले आणि मस्त आर्टिस्ट असतात तेवढेच डाऊन टू अर्थ आहेत आणि तीच मज्जा आहे आणि आम्हाला खरंच मज्जा येते त्यांच्यासोबत काम करताना. प्रकाश, तुमच्या पात्राविषयी सांगा की ह्या नाटकामध्ये तुम्ही कोणती भूमिका साकारताय आणि काय नवीन आव्हानं तुम्हाला मिळालेत या नाटकातून? मी या नाटकामध्ये गड्याचं काम करतोय आणि अतिशहाणा गडी आहे तो. आणि तो अतिशहाणा गडी यांना सगळ्यांशी छान मजा करत काम करतोय आणि मला खूप आनंद मिळतो हे काम करताना. अतिशहाणा घडी आणि ह्यांच्या हाताची घडी. चांगला शुभंकर. म्हणजे नाही आपला. सो अर्चना आणि अजिंक्यला विचारतो की तुमची काय कॅरेक्टर्स आहेत या नाटकामध्ये? तुम्ही काय कोणाचं पात्र साकारताय? तर मी एक चित्रा अशा एक वेडसर मुलीचं कॅरेक्टर साकारते आणि ती नंतर वेषांतर करून रेखा पण नंतर होते. सो असं खूप गमतीशीर आणि मजेशीर इंटरेस्टिंग असं कॅरेक्टर आहे. ओके. अजिंक्य? मी मास्तराची भूमिका करतोय जो त्या घरात एका मुलीला शिकवायला येत असतो. आणि ती मुलगी कोण असते? खरं तर दोन्ही मुलींना शिकवायला येतो पण त्याचा इंटरेस्ट एकाच मुलीत असतो, त्याच्यामुळे तो फोकस माझा तिकडेच असतो. खरं तर आता इथे ना प्रत्येक जण सांगते की माझं कॅरेक्टर इनोसंट आहे आणि खूपच छान आहे. कसं आहे अशा पद्धतीने मी शिकवतो. तर
माझ्याकडे अशा पद्धतीने मी शिकवतो. माझ्या शिकवण्याच्या वेगवेगळ्या तऱ्हा आहेत. जशी लोक आहेत तशा माझ्या तऱ्हा बनत जातात. तसं ते कॅरेक्टर आहे फार छान सुंदर. सगळेच सांगतात की आमचं कॅरेक्टर इनोसंट आहे, तर माझं अजिबात नाहीये. हे किती हे मी हे धडधडीतपणे प्रामाणिक सांगतो. नाटाचे अजिबात लक्षण आहे. innocent कॅरेक्टर नाही, फारच आवली कॅरेक्टर आहे. हे सगळे साधे भोळे आहेत या नाटकात. तर ते बघायचं असेल तर तुम्ही नक्की आमचा भ्रमाचा भोपळा बघू शकता. नाटकानंतरच काही बोलत नाही मी. ओके, पण संजय सर, प्रेक्षक आजच्या प्रयोगाला आले किंवा कोणत्याही प्रयोगाला आले तर प्रेक्षक आपल्या घरी भ्रमाच्या भोपळ्यामधून काय घेऊन जाणार आहेत? मनोरंजन, फक्त भरपूर आनंद आहे. मनोरंजन, आनंद, हशा आणि फ्रेश होऊन जातात. मग आता तुम्ही ह्या नाटकाच्या प्रयोगाचे म्हणजे ह्या नाटकाचे किती प्रयोग करणार आहात तुम्ही? असं काही नाही आहे, असं कारण आता तर 2 तुमचा महिने रेकॉर्ड आहे, झाले, दर नाटकाचे तुम्ही ऍटलीस्ट 500 प्रयोग क्रॉस वगैरे असतात. नाही, हे जास्त होतील असं मला वाटतं. कारण आता 2 महिने 3 महिने झाले तर 75वा प्रयोग झाला आणि अजून काही प्रयोग असे लावलेले आहेत. आणि मुळात काय, लोकांना आवडतं नाटक. जर त्यांना आवडत असेल तर आपलं कर्तव्य आहे की त्यांच्यापर्यंत आपण जास्तीत जास्त पोचावं. ते आमच्या सगळ्या नटांचं कर्तव्य आहे. ओके, आणि ते आम्ही करणार, आमचं कर्तव्य. मला आणि एक तुम्हाला विचारायचं आहे की ही जी आमची तरुण पिढी आहे आणि तुमची पिढी आहे, हे तुम्ही म्हणजे तरुणच आहात सर, हे म्हणजे पण ह्या तरुण पिढीला तुम्ही या नाटकामधून काही असा बोध किंवा काही शिकवता का? म्हणजे प्रयोगाची शिस्त आमची असेल जी किंवा- तरुण पिढी आहे ती तुमच्या तरुण पिढीला शिकवण्या एवढी हुशार नाही आहे. कारण ही आजची तरुण पिढी ही जास्त हुशार आहे, जी आम्हाला शिकवते. मग एक प्रश्न आपल्या म्हणजे ह्यांच्याकडून आहे की ह्यांच्यातर्फे विचारतो की तुम्हाला ही सगळी लोक घाबरतात असं आम्हाला एक बाहेरून कळलंय, खरं आहे का ते? चुकीचं आहे ते बघ. चुकीचं आहे. अजिबात घाबरत नाही. मला प्रश्न विचारला, मी उत्तर देऊ. एकही जण अजिबात घाबरत नाही. सगळेजण त्याच्याप्रमाणे आहे ना, झिडकारतात किंवा हे करतात की एकेकाचे मी हे पण सांगेन कोण कसं वागतं ते. सांगा ना कोण कसं वागतं. नाही, नावं घेत नाही की आधी सांगतात मी तुझ्या गाडीने येणार आहे आणि नंतर त्याचा किंवा तिचा बॉयफ्रेंड काय आलं की तुम्ही जा, माझं जरा काम आहे. काही लोक अशी असतात की माझं जरा, मला दुसरीकडे जायचं, आज तुझ्या गाडीत नाही पडणार, तू जा, चल. अरे तू रे, हे एक्सक्लुझिव्ह असणार आहे आपल्या लोकमत फिल्मीवर. नाही, खरी गोष्ट सांगतो. त्यामुळे आणि काय, आता इतकी वर्ष, आता मी पण माझ्या तरुण पिढीतला तरुण असल्यामुळे मला हे सगळं माहिती आहे. त्यामुळे मी फार काय हे करत नाही की चला ठीक आहे, आपण तेवढ्या याचे नसणार. पण तुमच्यावर सर्वात जास्त प्रेम कोण करतं? ह्या सगळे करतात, सगळे खूप प्रेम करतात. हे आता जे काही म्हणालो ते जसं मी म्हणालो ना, खूप सतवतो, असं प्रेमात सगळ्यांना असं सतवत असतो, पण सगळे मनापासून प्रेम करतात. सगळे चांगले ॲक्टर ॲक्ट्रेस आहेत. सगळे छान कामं करतात, आपापल्या पद्धतीने करतात. कोणी कोणाचं अनुसरण करत नाही. जे स्वतःला येतं आहे, जे स्वतःत आहे ते प्रेझेंट करतात. त्यामुळे व्हरायटी दिसते या नाटकात आणि तीच लोकांना जास्त भावते. क्या बात आहे. आपलं ह्या नाटकाचं एक बॅकबोन आहे, ते आपल्या सोबत आहेत, काणेकर सर. सर, तुम्हाला विचारतो की इतक्या वर्षानंतर हे नाटक परत रंगभूमीवर आणण्याचं काय कारण होतं? मुळात बॅकबोन एक नाही आहे, या नाटकाला 4 बॅकबोन आहेत. एक अंकित म्हणून आहेत, अंकित काणे, कल्पक जोशी आहे, श्रीकांत तटकरे आणि मी आहे. हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आणण्याचं कारण एकमेव होतं की बऱ्याच काळानंतर आचार्यत्रींचं नाटक करावं हे विजय केंकरेंच्या डोक्यात आधीपासून होतं. पण ती म्हणावं तसं कास्टिंग मिळेल का, ते जमेल का, ह्याच्या सगळ्या गोष्टी बरेच वर्षे प्रयत्न चालू होते आणि हा योग जुळून आला म्हणेन. हे नाटक आजच्या घडीला एंटरटेनमेंटच्या दृष्टीने कोविडनंतर बऱ्याचदा विनोदी नाटकं खूप चांगल्या पद्धतीने चालली आहेत आणि आत्ता आम्ही चांगलं कॉमेडी नाटक शोधत होतो. त्यात नवीन नाटक मिळताना खूप कठीण होत होतं आणि हे नाटक वाचनात आलं तेव्हा बऱ्यापैकी कास्टिंग जमलं आणि सगळ्यांच्या डेट्स हवं ते कास्टिंग एवढ्यामुळे हे नाटक पुन्हा करावंसं वाटलं.
पण मला आता खरोखर खूप एक्साइटमेंट वाढली आणि फार काय काय ह्या नाटकामध्ये घडतं हे मला पाहायची फार उत्सुकता वाढलेली आहे. त्यामुळे आता मी जराही वेळ न दवडता मी या ठिकाणी आजच्या प्रयोगाला बसणार आहे आणि आमच्या प्रेक्षकांना याच्या थोड्या थोड्या काही काही गोष्टी इंटरेस्टिंग दाखवणार आहे, जेणेकरून त्यांनाही वाटेल की आपल्याला पाहायचं आहे भ्रमाचा भोपळा. सो संजय सर, काय सांगाल प्रेक्षकांना आपल्या लोकमत फिल्मीच्या आपल्या भ्रमाच्या भोपळ्याबद्दल, आपल्या नाटकाला येण्यासाठी आवाहन करा त्यांना. भ्रमाचा भोपळा आचार्य अत्रे लिखित, विजय केंकरे दिग्दर्शित हे अत्यंत विनोदी नाटक आहे. आपल्याला 3 तास घटकाभर मनोरंजन करून घ्यायचं असेल, टेन्शन विसरायचं असेल, फार काही छान काही बघायचं असेल तर नक्की तुम्ही आमच्या भ्रमाच्या भोपळ्याला या. आम्ही तुम्हाला नक्की हसू. मित्रांनो, तुम्हाला आमचा हा भ्रमाच्या भोपळ्याच्या टीमसोबतच्या ह्या गप्पा कशा वाटल्या हे खाली आम्हाला कॉमेंट करून सांगायला विसरू नका आणि पाहत राहा लोकमत फिल्मी.